खिरींच्या अनेक प्रकारांमधील एक, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी सर्वात लोकप्रिय शेवयांची खीर. अनेक सण उत्सवात ही खीर बनवली जाते. अगदी झटपट व कमी साहित्यात बनणारी ही खीर चवीला अगदी स्वादिष्ट लागते. नमस्कार, मी अदिती. अन्नपूर्णेच्या वात्सल्य खुणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. अचानक घरी पाहुणे आले तर बनवला जाणारा गोडाधोडाचा पदार्थ म्हणजे शेवयाची खीर. हा अगदी आयत्या वेळी बनवता येईल आणि घरामधल्या सामानामध्ये बनवता येईल असा पदार्थ. तर आता आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. हे साधारण पाऊण लिटर दूध मी घेतलंय. 1 वाटी शेवयांसाठी या बारीक शेवया आहेत. 1 वाटी बारीक शेवया, पाऊण लिटर दूध, तूप, पिठी साखर, वेलदोड्याची पूड, हे बदाम, काजू आणि पिस्ता याचे काप मिक्स करून घेतलेत मी आणि थोडंसं केशराच्या 4-5 पुड्या थोड्या दुधामध्ये मिक्स करून घेतले आणि पाणी. आता सगळ्यात पहिल्यांदी आपण हे दूध आटवायला ठेवूयात. हे एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये मी घालतीये. आता ह्याची जी क्वांटिटी आहे ती साधारण ह्याच्या अर्धी करून घ्यायची आपल्याला. आता आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. हे आपण गार होण्यासाठी थोडंसं ठेवून देऊ. एका कढईमध्ये आपण 1 चमचाभर तूप घालून हे जे सगळं आपण बदाम, काजू आणि हे सगळं करून घेतलं होतं हे थोडंसं परतून घेऊया. हे बऱ्यापैकी तांबूस कलरचं झालंय. हे आपण दुधात घालून टाकूया. एक चमचा तूप घालून घेऊया आणि त्याच्यावरती आपल्या शेवया भाजून घेऊया. शेवया छान भाजलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये 3 वाट्या पाण्या घालून घेऊया. त्याच्यावरती एक झाकण ठेवून या शेवया शिजवून घेऊया. एक 5 मिनिटं झालेली आहेत तर आपण हे उघडून बघूयात. आता हे शेवया छान शिजलेले आहेत. सगळं पाणी आटलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. शेवया थोड्याशा गार करू तोपर्यंत आपण दुधामध्ये बाकीचं सगळं घालून घेऊया. वेलची पूड घातली आपण. हे जे आपण केशर भिजवून घेतलं होतं दुधामध्ये तेही घालून घेऊया त्याच्यामध्ये. हे सर्व काही मिक्स करून घेऊयात आपण. आता सगळ्यात शेवटी या शेवया आपण यात घालून घेऊया. सगळं मिक्स करून घेऊया आणि आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये साखर घालू. साखर एकदम सुरुवातीला घालायची नाही किंवा दूध उकळत्या दुधामध्ये नाही घालायची, त्याने खीर खराब होऊ शकते. तर आपण एक अर्धी वाटी साखर, पिठी साखर घालून घेऊया. आता यात सगळ्यात शेवटी अर्धी वाटी पिठी साखर आपण घालून घेऊया. सगळं मिक्स करून घेऊया. आता आपण हे सर्व करून घेऊया. तर आपली ही शेवयाची खीर तयार आहे.
तुमच्या घरी असे अचानक पाहुणे आले की आयत्या वेळी होणारा गोडाचा हा खिरीचा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या पाहुण्यांना नक्की आवडेल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.